बिहार सरकारनं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय, ज्याला प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळाल्याची माहिती मिळते। पण मनसेने या बिहार भवनाला तीव्र विरोध दर्शवलाय। बिहारमधली जी मंडळी प्रशासकीय कामासाठी मुंबईमध्ये येतात त्यांची चांगली सोय व्हावी यासाठी बिहार भवन प्रस्तावित आहे। मुंबईमध्ये बिहार राज्याची प्रशासकीय आणि सामाजिक उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा सुद्धा याद्वारे प्रयत्न असेल। नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो पूर्ण झाल्यावर मुंबईतल्या बिहारवासियांसाठी एक ते मोठा आधार केंद्र ठरेल। दरम्यान मनसेनं बिहार भवन उभारण्यास कडाडून विरोध केलाय। बिहार भवन बांधलं तर गाठ मनसेची असेल अशा शब्दात मनसेकडनं इशारा दिला जातोय। तर बिहार भवनाच्या या मुद्द्यावरनं, बिहार भवनाच्या इमारतीवरनं राजकीय वादाला तोंड कसं फुटलंय आपण पाहूया। पोर्ट ट्रस्टची जागा बिहारी भवनला द्यायची, त्याच्या बाजूची जागा उत्तर प्रदेश भवन तर बांद्राला झालंच आहे, त्याला सुद्धा ॲडिशनल FSI देऊन कमर्शियलायझेशन केलं गेलेलं आहे। त्यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने आता हडप करायचा प्रयत्न जो चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे। गुजरात भवनसाठी सुद्धा पूर्णपणे पालघर जिल्हा देऊ केलेला आहे। त्यामुळे BKC सुद्धा गुजरात भवन उभं राहिलं तर त्यामध्ये नाविन्य वाटणार नाही। समाजात प्रांतात भांडणं लावणे हाच आशय जो आहे हा भाजप आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून हा सुरू आहे। बिहार भवन महाराष्ट्रात होत असेल तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बिहारमध्ये पटण्यामध्ये महाराष्ट्र भवन व्हावं आणि सांस्कृतिक आदानप्रदान व्हावी। मात्र सांस्कृतिक आदानप्रदान करता नव्हे तर कुठेतरी प्रांतावर राजकारण करणं आणि पोलरायझेशन करणं त्यातलाच हा त्यांचा एक पवित्रा असू शकतो। म्हणजे बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत, तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं। काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होते, मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का? महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का? तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका। राज्य आपलं, देश आपला एक आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।